क्रिएटिव्ह यूट्यूबर्सवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज मी सांगणार आहे की जेव्हा तुम्हाला कॉपीराईट स्ट्राईक येतो, तेव्हा तुम्ही नक्की काय करायचं? खूप वेळा कॉपीराईट स्ट्राईक तुमच्या एखाद्या व्हिडिओवर किंवा शॉर्टवर येतो, कारण की तुमचं कुठलं तरी कंटेंट हे इकडून तिकडून घेतल्या गेलेलं असतं, त्याच्यावर कॉपीराईट ऑलरेडी दिला गेलेला असतो. जेव्हा तो स्ट्राईक येतो तेव्हा सगळेजणच घाबरतात. प्रत्येक यूट्यूबर्सला कधी ना कधीतरी कॉपीराईट स्ट्राईक येतोच, कारण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात म्हणून. पण त्याच्यामुळे घाबरायचं नाही. आणि सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कॉपीराईट स्ट्राईक आल्यानंतर तो जो काही व्हिडिओ किंवा हे शॉर्ट आहे त्याला अजिबात डिलीट करायचं नाही. तो सर्वात प्रॉब्लेमॅटिक गोष्ट होऊन जाते जेव्हा तुम्ही त्या व्हिडिओला डिलीटच करून टाकता, कारण खूप लोक घाबरून तो डिलीट करून टाकतात. मी पण केलेला आहे, मी पण गेलेली आहे याच्यातून. पण त्याला डिलीट करायचं नाही, कारण जेव्हा ज्या दिवशी तुम्हाला तो स्ट्राईक येतो बरोबर त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर म्हणजे बरोबर 90 दिवसांनी तो स्ट्राईक आपोआप निघून जातो. सो प्लीज तो तुम्ही डिलीट करायचा नाही. यू हॅव टू वेट. 90 दिवसानंतर तो स्ट्राईक आपोआप चालला जाईल. पण एवढं लक्षात ठेवा, जर 90 दिवसाच्या आत अजून 2 वेळा, अजून 3 वेळा जर तुम्हाला स्ट्राईक आला तर तुमचं चॅनलच टर्मिनेट होऊन जातं. हेही लक्षात ठेवा.